आणि आता इतरही काही महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप 50 मध्ये। नाशिकच्या येवल्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात शेकडो पदाधिकाऱ्यांनी आणि माजी नगरसेवकांनी प्रवेश केला। शिवसेना भाजपमधल्या काही पदाधिकाऱ्यांनी देखील प्रवेश केल्यानं या प्रवेश सोहळ्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे। वरळीतल्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये राज्यस्तरीय कृषी पुरस्कार प्रदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं। या सोहळ्यात 189 पुरस्कारार्थ्यांचा गौरव होणार आहे। राज्यस्तरीय कृषी पुरस्कार राज्यपाल जिष्णुदेव वर्मा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यादरम्यान रथाला जोडण्यात येणाऱ्या बैलजोडीवरून सुरू असलेला वाद अखेर मिटला। माऊलींच्या रथाला यंदा आळंदीतील रानवडे कुटुंबातल्या तिघांच्या बैलजोडीला मान मिळाला आहे। राज्य शासनानं 7 मोठ्या जलाशयातून प्रायोगिक तत्वावर गाळ आणि गाळ मिश्रित वाळू काढण्याच्या सुधारित धोरणाला मंजुरी दिली। यामध्ये संभाजीनगरातील जायकवाडी प्रकल्प आणि अहिल्यानगरातील मुळा प्रकल्पाचा समावेश आहे। त्यामुळे जायकवाडी तसंच मुळा प्रकल्पातील गाळ काढला जाणार आहे। पुण्यातील फुरसुंगी इथल्या निवारागृहामध्ये कार्यरत असलेल्या 26 वर्षीय अतुल लाळगे यांच्या आत्महत्या प्रकरणामध्ये फलटण तालुक्यातील वडले गावात ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होतो। वरिष्ठांकडून होणारा कथित मानसिक छळ, धमक्या आणि अतिरिक्त कामाच्या ताणामुळे अतुलनं जीवन संपवल्याचा नातेवाईकांनी आरोप केला। बीडच्या केज तालुक्यातील टाकळी ग्रामस्थांकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला। मृत विलास घुले यांच्या घरापासून हत्या झालेल्या घटनास्थळापर्यंत कॅन्डल मार्च काढलाय। या कॅन्डल मार्चमध्ये घुले कुटुंब, गावातील महिला आणि पुरुष सहभागी झाले होते। तर यावेळी विलास घुलेंना न्याय देण्याची मागणी करण्यात आली। अमरावतीच्या बडनेरा इथल्या रेल्वे उड्डाणपुलाचं बांधकाम पूर्ण झालं तरी केवळ प्रशासकीय अनास्थेमुळे त्याचं लोकार्पण रखडलंय। त्यामुळे पूल तातडीनं सुरू न झाल्यास आक्रमक आंदोलनाचा इशारा देण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरच्या केंब्रिज चौकात भव्य आंदोलनाची हाक देण्यात आली। शेतकऱ्यांना सकट कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी आंदोलनाची हाक दिलेली आहे। या आंदोलनाचं नेतृत्व खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, शशिकांत शिंदे आणि हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं। समाधानकारक पाऊस न झाल्यामुळे राज्यातील पाणी संकट गंभीर होत चाललंय। जलस्रोत देखील कोरडे ठाक पडू लागलेत। तीव्र पाणी टंचाईमुळे राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये 1200 पेक्षा जास्त टँकरद्वारे पाणी पुरवलं जात आहे। कल्याण बेतुरकर पाडा परिसरात रस्त्याच्या कडेला गटाराचं काम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन लिकेज झाली आहे। त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया जात होतं। तरीही पाणी गळतीकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचं दिसून आलं। मान्सून उशिरा आल्यानं येवला तालुक्याच्या उत्तर पूर्व भागात पावसाचं प्रमाण अद्यापही कमी आहे। त्यामुळे शासनाकडून टँकरनं पाणी पुरवठा अद्यापही सुरू ठेवण्यात आला। समाधानकारक पाऊस व नैसर्गिक जलस्रोतांना पाणीसाठा उपलब्ध झाल्याच्या नंतर शासनाकडून टँकर बंद केले जातील।